थोडं सांगा मला. हेच मला पुढे कंटिन्यू करायचं आहे, पण थोडंसं मला पहिले तुम्हाला किती आठवत आहे हे थोडं एक बघू आपण. पंधरा एक प्रमाणे जेव्हा इनवॉइस बनवला जातो तेव्हा कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लावायचा. टॅक्सेबल सप्लाय असेल तर कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लावायचा. 15(1) काय म्हणतो की अनरिलेटेड पर्सन आहे का, सप्लाय टू अनरिलेटेड पर्सन आहे का. आणि दुसरं हां, म्हणजे पूर्णपणे त्यामध्ये कॅश पेमेंट होणार आहे, काइंडमध्ये काय पेमेंट नाही आहे. ओके, हे दोन जे आहे अनरिलेटेड पर्सनला सप्लाय आहे आणि कॅश पेमेंट आहे. तुम्ही येत आहे क्लासला की नाही, त्याकरता फोन केला. तुम्ही रिप्लाय तेच करायचं नाही. ठीक आहे सर. हां हां ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक. तर हे दोन्ही असेल तर ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ठरते कशाप्रमाणे 15(1) प्रमाणे. आणि जर ह्यातली एक जरी कंडिशन फॉल्ट झाली तर आपण काय बघतो, म्हणजे जर इथे रिलेटेड पर्सनला सप्लाय असेल, रिलेटेड पर्सनला सप्लाय असेल तर रूल 28 आहे. प्रिन्सिपल एजंट आहे तर रूल 29 आहे. आणि पार्टली पेमेंट कॅशमध्ये आहे आणि पार्टली काइंडमध्ये आहे तर रूल 27. बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यू एकदा ठरली का त्यामध्ये मग 15(2) प्रमाणे त्या व्हॅल्यूमध्ये काय काय ॲडिशन होईल, काय काय ॲडिशन होईल. एक सप्लायची व्हॅल्यू आहे. आता जो सप्लाय होतो त्याच्यावरती दुसऱ्या कुठल्या कायद्यामध्ये जर टॅक्स लागत असेल तर तो पहिले ॲड करा. हे 5 पॉईंट बघितले ना आपण, ड्युटी आणि टॅक्सेस दुसऱ्या कुठल्या कायद्यानुसार असेल ते ॲड करा. आणखीन असं कुठलं पेमेंट आहे जे सप्लायरला करायचं होतं पण ते सप्लायर लायबल टू पे होता पण रिसिपिएंटने पे केलं. सप्लायर लायबल टू पे, रिसिपिएंटने पे केलं, ही व्हॅल्यू ॲड करा. त्यानंतर सहाय्यक इतर काय सप्लाय असेल, म्हणजे असं पॅकिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, इन्शुरन्स आहे, असं काही काढलं असेल तर त्याची व्हॅल्यू त्याला काय म्हटलं तर इन्सिडेंटल एक्सपेन्सेस. प्रिन्सिपल सप्लाय होण्यासाठी आणखीन काय सहाय्यक सप्लाय होत असतील त्याची व्हॅल्यू काय असेल ती व्हॅल्यू त्यामध्ये ॲड करा. एक ॲडिशन काय काय होईल, एक दुसऱ्या कुठल्या लॉमधले ड्युटीज अँड टॅक्सेस ॲड करा, व्हॅल्यू येईल, त्याच्यावर GST कॅल्क्युलेट करा. दुसरं थर्ड पार्टी पेमेंट असेल काय जर रिसिपिएंटने केलं असेल त्याची व्हॅल्यू पण सप्लायमध्ये ॲड करा जे सप्लायर लायबल टू पे आहे. तिसरं काय दिलं तर इन्सिडेंटल एक्सपेन्सेस, म्हणजे पॅकिंग, लोडिंग, अनलोडिंग, ट्रान्सपोर्टेशन, कमिशन, टेस्टिंग, इन्स्टॉलेशन याचे एक्स्ट्रा चार्ज लावले असतील तर ते प्रिन्सिपल सप्लायच्या व्हॅल्यूमध्ये ॲड होतील. आणखीन काय होतं तर पेमेंट डिले झालं, डिलेड पेमेंट झालं म्हणून ॲडिशनली काय इंटरेस्ट लावला, इंटरेस्ट पेनल्टी त्याला काही नाव द्या तर त्याची व्हॅल्यू पण काय करायची त्यामध्ये ॲड करायची. पण ह्याचं आपण काय दिलं होतं की इंटरेस्ट किंवा पेनल्टी असेल डिलेड पेमेंटसाठी तर पेमेंट जर मिळालं तर टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा असतो, अदरवाईज नसतो. आणि गव्हर्नमेंट सबसिडी असेल, गव्हर्नमेंट सबसिडी ही व्हॅल्यूमध्ये ॲड केव्हा करायची, अदर दॅन गव्हर्नमेंट सबसिडी असेल तर व्हॅल्यूमध्ये ॲड होईल. आणि गव्हर्नमेंट सबसिडी असेल तर ती व्हॅल्यूमध्ये येत नाही. पंधरा 3 मध्ये काय की व्हॅल्यूजना डिडक्ट काय करायचं. आता डिस्काउंट दोन प्रकारचे, एक ॲट द टाइम ऑफ सप्लाय डिस्काउंट द्यायचा असेल
तो डिस्काउंट रेकॉर्ड केला इनवॉइसवरती तर तेवढी व्हॅल्यू कमी होते. व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये डिस्काउंट दिला आहे, समजा एक लिस्टिंग प्राईस 500 रुपये आणि डिस्काउंट रेकॉर्ड केला आणि 300 रुपये काय ॲक्च्युअलमध्ये ते घेणार आहेत रिसिपेंटकडनं बाहेरकडनं. तर 300 रुपये ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय. 200 रुपये हे इमिजिएटली वजा करू शकतो ज्या वेळेस इनवॉइस बनतोय सप्लाय होतोय तेव्हाच हे ठरते. हा जो डिस्काउंट आहे याला काय म्हटलं जातं, हा सेल होण्याबरोबर डिस्काउंट आहे. आणि दुसरा जो डिस्काउंट आहे म्हणजे हा बिफोर सप्लाय डिस्काउंट आहे. आणि पोस्ट सेल डिस्काउंट म्हणजे सप्लाय झाल्यानंतर ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं नंतर डिस्काउंट दिला आहे. एक बिफोर सप्लाय डिस्काउंट जो आहे हा डिस्काउंट एकतर क्वांटिटी किती घेतली जाते, पेमेंट तुम्ही इमिजिएट करणार का म्हणून डिस्काउंट दिला जातो. कॅशियर डिस्काउंट आहे किंवा क्वांटिटी डिस्काउंट आहे. आणि सप्लायर काय करतो, तुम्ही एवढी क्वांटिटी घ्याल तर हा रेट, याच्याहून जास्त घ्याल तर हा रेट. पेमेंट एका महिन्यात केलं तर काय डिस्काउंट, पेमेंट 2 महिन्यात केलं तर एवढा डिस्काउंट. पण तो डिस्काउंट ज्यावेळेस सप्लाय होतो तेव्हाच रेकॉर्ड होतो, तर तेवढी व्हॅल्यू वजा होईल व्हॅल्यू ऑफ सप्लायमधनं. पण पोस्टल डिस्काउंटचं कसं असतं की इथे ॲग्रीमेंट केलं जातं पोस्टल डिस्काउंटचं की तुम्ही एक क्वांटिटी ठराविक क्वांटिटी तुम्ही घ्याल तर तुम्हाला डिस्काउंट देऊ. पहिले इनवॉइस बनतो त्यावेळेस जी नॉर्मल व्हॅल्यू आहे तेवढ्यावरच इनवॉइस बनतो. आणि जर ॲग्रीमेंटप्रमाणे त्यातल्या अटी शर्तीप्रमाणे जर बायरनी परचेस केलं तर सप्लायर फ्युचरमध्ये डिस्काउंट देतो. पण ते ॲग्रीमेंट जर असेल तर ते लिंक टू द इनवॉइस डिस्काउंट आहे, तो त्याची क्रेडिट नोट तो इश्यू करेल आणि तेवढा ITC हा रिसिपिएंटला रिव्हर्स करायला लागेल. पण जर ॲग्रीमेंट नसेल आणि जर त्यांनी डिस्काउंट दिला तर ह्याच्यामधनं GSTचा इफेक्ट दिसत नाही. रिसिपिएंटला ITC रिव्हर्स करायला लागत नाही, सप्लायर डिस्काउंट देईल पण त्याच्यावरती GSTचा चार्ज येणार नाही. पोस्टल डिस्काउंटमध्ये ही ट्रीटमेंट आहे. एवढं आपलं झालं ना मागच्या क्लासला. आणि 15(4) प्रमाणे आपण रूल बघितले होते की एक तर ट्रान्झॅक्शन इज विथ काय रिलेटेड पार्टी किंवा प्राईस इज नॉट अ सोल कन्सिडरेशन. मग त्यातनं आपण रूल 27, 28, 29, 30 बघितले होते. आणि 15(5) काय दिलं आहे की 15(5) त्यांनी काय नोटिफाय केलं आहे, नोटिफाईड सप्लायचे 15(5) लेज डाऊन दॅट इन रिस्पेक्ट ऑफ सर्टन नोटिफाईड सप्लाईज the value will be determined as in the manner as stipulated in the rules for valuation. ते सांगतील की तुम्ही कशा प्रकारे व्हॅल्यू घ्यायची. मग त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, आणखी रूल दिले आपल्याला. हे कशा करतायत, लॉटरी बेटिंग गॅम्बलिंग करतात त्यांनी वेगळ्या प्रकारे सांगितले व्हॅल्यू कशी काढायची. तसंच करन्सी करत दिलं आहे, करन्सी मनी चेंजिंग. वेगळ्या कंट्रीची वेगळी करन्सी असते ना. आपण रुपीज दिले आणि आपल्याला कॅनडात जायचं असेल तर तिकडची करन्सी विकत घेतली, त्याच्या अगेन्स्ट रुपीज दिले. डॉलर घेतले, पाऊंड घेतले, तर रुपीज देऊन ते घेतलं. आणि एखाद्या व्यक्तीकडून जाऊन आला तर परत तो ते पाऊंड डॉलर परत करेल आणि रुपीज गेली. मग इथे काय होतं, मनी चेंजिंग किंवा इथे याला फॉरेन करन्सी घेतली, फॉरेन करन्सी परचेस किंवा सेल केली, सेल आणि परचेस केली, तर कुठल्या व्हॅल्यूवरती टॅक्स भरायचा, कोणी जो सप्लाय करतो करन्सी एक्सचेंजचं काम जो करतो हे करेल. तसंच लाईफ इन्शुरन्स, तसं इकडे बुकिंग ऑफ एअर तिकीट आहे, एअर ट्रॅव्हल एजंट करताय. एअर ट्रॅव्हल एजंट जे असतात ते बुकिंग घेतात वेगवेगळ्या विमान कंपन्यांकरता. त्यांचे एजंट जे आहेत त्यांच्या थ्रू लोक बुकिंग करतात, त्यांना कमिशन मिळतं. कोणाला, एजंटला. मग कुठल्या व्हॅल्यूवर त्यांनी GST भरायचं, एजंटने. तसंच लाईफ इन्शुरन्स सर्व्हिससाठी कशा प्रकारे व्हॅल्यू काढायची सर्व्हिसची. बाईंग आणि सेलिंग ऑफ सेकंड हँड गुड्स असतील त्याच्याकरता त्यांनी वेगळ्या प्रकारचं रूल दिलेलं आहे व्हॅल्यू काढण्याकरता. तसंच वाउचर, टोकन, कुपन, स्टॅम्प, रिडिमेबल. आता आपल्याला एक गिफ्ट वाउचर मिळतं. एक जसं आपल्याकडे 100 रुपयाची नोट असते तसं आपल्याला एखाद्या बाहेर एक वाउचर होतं की हा हे तुम्ही घेऊन जा. आणि एक स्पेसिफिक सेलर आहे, दुकान आहे, शॉप आहे, तिकडे तुम्ही हे दिलं तर तुम्हाला ह्याच्या अगेन्स्ट 500 रुपयेपर्यंत गुड्स मिळतील, तुम्हाला डिस्काउंट मिळेल. असं काही असेल तर ते जे कागद आहे जो किंवा टोकन, वाउचर्स, टोकन, कुपन, स्टॅम्प हे किती रुपयाचं आहे त्यांनी जर दिला तो
तर त्याच्यावरती कुठल्या व्हॅल्यूवरती टॅक्स कधी भरायचा कोणी हे क्लिअर होतं. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड विदाउट कन्सिडरेशन बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन अंडर GST लॉ दॅट आर डिफरंट युनिट्स ऑफ द सेम लीगल एंटिटी. एक आहे. आणि लॉटरी, मेन लॉटरी, बेटिंग, गॅमलिंग, हॉर्स रेसिंग, ऑनलाईन गेमिंग हे सगळं बघायचं आहे आपल्याला. पुढे काय बघायचं आहे हे मी सांगितलं तुम्हाला. आता हे एवढे पॉईंट पुढे जाऊन आपल्याला सेक्शन 15(5)च्या पॉवरप्रमाणे त्यांनी नोटिफाय केलं आहे की तुम्ही याची व्हॅल्यू कशी काढायची. म्हणजे इथे 15(1) प्रमाणे व्हॅल्यू काढणं किंवा रूल 27, 28, 29, 30 प्रमाणे 19 प्रमाणे काढणं असं नाही आहे. वेगळ्या रूलप्रमाणे हे काढायचं. लॉटरी, बेटिंग आणि गॅम्बलिंग करता वेगळा रूल आहे. इन्शुरन्स सर्व्हिस करता वेगळा रूल आहे. लॉटरी बुकिंग ऑफ एअर तिकीट आहे, एअर ट्रॅव्हल एजंट करता वेगळा रूल आहे. मनी चेंजिंग, फॉरेन करन्सीसाठी वेगळा रूल आहे. व्हाउचर, टोकन आणि लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग. इथे काय केलं आपण बघितलं. इकडे सेक्शन 15 आहे. पहिले बघा, वेदर प्राईसची सोल कन्सिडरेशन असेल, संपूर्ण प्राईस मिळते, येस. त्यानंतर कोणाला सप्लाय, वेदर सप्लायर अँड रिसिपेंट रिलेटेड नाही आहे. त्यानंतर पुढे बघा 15(5)मध्ये व्हॅल्यू त्याची नोटिफाय केली आहे का, मग ती व्हॅल्यू 15(5) प्रमाणे काढायची. अदरवाईज हे नसेल तर 15(1) प्रमाणे काढायची. म्हणजे ह्या 3 चेक आहेत. आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते याच्याप्रमाणे, याचं उत्तर जर नो आलं, रीडर पार्टी असेल, रूलप्रमाणे काढा. प्राईस कन्सिडर नाही आहे तर रूलप्रमाणे जा. आणि जर नोटिफाय केलं त्यांनी तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याची व्हॅल्यू 15(5) प्रमाणे काढायची आहे तर मग रूल बघा. मग 15(1) प्रमाणे व्हॅल्यू काढायची नाही. रूल 31A आहे. कशा करताय, लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग आणि हॉर्स रेसिंग. आता हे ॲक्शनेबल क्लेममध्ये येतं. सप्लाय ऑफ लॉटरी अँड ॲक्शनेबल क्लेम इन द फॉर्म ऑफ चान्स टू विन इन बेटिंग, गॅम्बलिंग और हॉर्स रेसिंग इन अ रेस क्लब. हॉर्स रेसिंग इन अ रेस क्लब. The rules provide that valuation of such supplies will be governed by the specific provision set out in the state rule and not by other valuation rule. Rule कुठला याच्याकरता 31A दिला आहे, ज्यामध्ये सप्लाय ऑफ लॉटरी बाय द ऑर्गनायझिंग स्टेट. स्टेटच्या लॉटरी असतात ना, वेगवेगळ्या स्टेटच्या राज्याच्या लॉटरी असतात. ऑर्गनायझिंग स्टेट मीन्स government which conduct the lottery either its own territory or sells it ticket in the territory of any other state. Supply of lottery by the organizing state. आता ही लॉटरी गव्हर्नमेंट कोणाला देतं, त्यांच्या डिस्ट्रीब्युटरला किंवा एजंटला देतं. आणि ते जे लॉटरी दुकानात जे विकताना बघतो आपण, किंवा एखादा व्यक्ती असा फिरता लॉटरी घेऊन विकत असतो, कोणी विकत असतो, त्याला कोण देतं, डिस्ट्रीब्युटर किंवा एजंट देतो. आणि लॉटरी हे गुड्स आहे. आपण जेव्हा बघू RCM तर लॉटरीचा जो GST आहे तो त्या डिस्ट्रीब्युटरनी भरायचा असतो. लॉटरी कोणी दिली, स्टेटनी. कोणाला दिली, डिस्ट्रीब्युटर दिली. म्हणजे डिस्ट्रीब्युटर कोण आहे, रिसिपियंट आहे, तर टॅक्स तो जमा करतो. हे लक्षात घ्यायचं. आणि किती टॅक्स जमा करायचा त्याला, हायेस्ट ऑफ 2 अमाऊंट्स टू बी डीम ॲज अ व्हॅल्यू. कुठल्या व्हॅल्यूवर GST भरायचा आणि किती भरायचा. आता ह्याचा 28% रेट आहे लॉटरीचा. 100 divided by 128 ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ तिकीट, किंवा 100 divided by 128 ऑफ द प्राईस ॲज नोटिफाईड इन द ऑफिशियल गॅजेट बाय अन ऑर्गनायझिंग स्टेट. त्या स्टेटच्या ऑफिशियल गॅजेटमध्ये व्हॅल्यू किती आहे. समजा व्हॅल्यू तिकडे, पुढे मी एक्झाम्पल घेतो बघा. हे एक्झाम्पल आहे. लॉटरी, द गव्हर्नमेंट ऑफ अ स्टेट रन्स अ लॉटरी वेअर फेस व्हॅल्यू ऑफ लॉटरी तिकीट किती आहे, 250. आणि प्राईस नोटिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट इन द ऑफिशियल गॅजेट किती आहे, 240. यातला हायेस्ट किती आहे, 250. मग याचे कसं काढायचं व्हॅल्यू ऑफ लॉटरी, हायर ऑफ. आता इथे 250 आहे आणि 240 आहे. तर हा फॉर्म्युला आहे की 250 × 100 डिवाइड बाय 120.
हायर ऑफ एक आणि हे दुसरं. जी व्हॅल्यू आहे ना ती 128% आहे. ते 128% समजा लॉटरीची किंमत ही 250 रुपये आहे. लॉटरीची किंमत जर तिकीट 250 रुपये तर किती रुपयावर जी एस टी भरायचं? बाहेर घेतो 250ला, पण गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल गॅझेटमध्ये 240 रुपये आहे. तर 250वरती काढायचे, म्हणजे 250 हे 128% समजले जातील. तर 100 किती, आणि त्याच्यावरती काही तो टॅक्स काढला जाईल. पण तेच जर असं आहे की ऑफिशियल गॅझेटमध्ये 260 आहे, 260 हायेस्ट ऑफ रुपीज, जो त्यांनी फॉर्म्युला दिला इकडे, जो इकडे फॉर्म्युला दिला आहे की 100 डिवाइड बाय 128 ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ तिकीट, 100 डिवाइड बाय 128 ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ तिकीट और 100 डिवाइड बाय 128 ऑफ द प्राइस ॲज नोटिफाईड. या दोन्हीची व्हॅल्यू काढा आणि त्यातलं जी हायेस्ट आहे ती व्हॅल्यू असेल, म्हणजे 250 मध्ये व्हॅल्यू किती आणि टॅक्स किती आलं लक्षात? 250 मधलं व्हॅल्यू किती आणि टॅक्स किती. ही एक केस काय आहे, याच्यामध्ये 250 व्हॅल्यू आहे, इथे पण 250 तिकीटची व्हॅल्यू आहे, पण गॅझेटमध्ये नोटिफाय किती झाला 240. या केसमध्ये गॅझेटला नोटिफाय झाला 260 आलं लक्षात? तर इकडे 250 आणि 240 यात हायेस्ट काय 250, म्हणजे 250 हे 28% बाकीची व्हॅल्यू आहे. पण जर 260 नोटिफाय झालं तर इकडे 250 जरी रिकवर केले असले, 250 जरी रिकवर केले असले तरी 260 प्रमाणे काय येईल, हायेस्ट ऑफ, म्हणजे इकडे जास्त व्हॅल्यू येईल. हे लक्षात येईल. व्हॅल्यू 203 झाली. जी व्हॅल्यू आहे ती 128%च आहे ना, इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स ती व्हॅल्यू आहे. जमा किती करायचे, ज्याला टॅक्स जमा करायचा तो जमा कसे करेल, व्हॅल्यू कोणाला काढायची, ज्याला टॅक्स जमा करायचा आहे. जर टॅक्स सप्लायर जमा करायला सप्लायरला, इथे टॅक्स जमा कोणाला करायचा आहे, डिस्ट्रीब्युटर किंवा एजंटला, कारण रिव्हर्स चार्जमध्ये. मग तो कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स जमा करेल, त्याकरता हा रूल आहे. त्यांनी रूल दिला आहे कसा इकडे की हायेस्ट ऑफ 2 अमाऊंट्स टू बी डीम ॲज द व्हॅल्यू. मानली तर किती व्हॅल्यू आहे, फेस व्हॅल्यू ऑफ तिकीट 100 डिवाइड बाय 128 ऑफ द आणि ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ तिकीट. आणि दुसरं काय म्हटलं आहे, नोटिफाईड इन द ऑफिशियल गॅझेट किती आहे. या दोन्हीमधले हायेस्ट काय, दोन्हीमध्ये जे हायेस्ट आहे त्याप्रमाणे ती व्हॅल्यू काढ. ती व्हॅल्यू ऑफ तिकीट असेल, बाकी तर टॅक्स आहे. डिफरन्स अमाऊंट हा टॅक्स आहे, तेवढा टॅक्स त्याला जमा करायचा. सप्लाय ऑफ ॲक्शनेबल क्लेम इन द फॉर्म ऑफ चान्स टू विन इन बेटिंग, गॅम्बलिंग आणि हॉर्स रेसिंग इन अ रेस क्लब. आता रेस क्लबमध्ये एक डिव्हाइस असेल, समजा एक डिव्हाइस असेल ज्याला म्हणतात टोटलायझेटर. ही जे कम्प्युटर डिव्हाइस, त्याचं काम काय, त्या डिव्हाइसमध्ये जे बेट लावतात त्याची व्हॅल्यू फीड केली जाते. ती फीड केल्यानंतर त्यामध्ये डिडक्शन ऑफ चार्जेस, टॅक्सेस हे वजा केलं जातं, आणि जेवढी अमाऊंट बाकी राहते तेवढी अमाऊंट जे विनर आहे, त्या ज्यांनी बेट लावली आहे त्याचे जे विनर्स आहेत त्यांना ती व्हॅल्यू डिस्ट्रीब्यूट केली जाते. समजा 3 बक्षीस आहेत, 2 बक्षीस आहेत, जे काय असतील ती त्या वाटली जाईल. म्हणजे जेवढी अमाऊंट येईल त्या डिव्हाइसमध्ये रेकॉर्ड केली जाईल, आणि त्यातला टॅक्स आणि इतर चार्जेस वजा करून जी अमाऊंट उरते ती विनरमध्ये वाटली जाईल. तर हे डिव्हाइस थ्रू होऊ शकतं, डिव्हाइस थ्रू होऊ शकतं किंवा वेगळ्या प्रकारे होऊ शकतं. सप्लाय ऑफ ॲक्शनेबल क्लेम इन द फॉर्म ऑफ चान्स टू विन अ बेटिंग, गॅम्बलिंग और हॉर्स रेसिंग इन अ रेस क्लब. 100% ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ द बेट. 100% जी फेस व्हॅल्यू आहे बेटची ती व्हॅल्यू आहे ज्याच्यावर जी एस टी लागणार आहे. समजा 28% आहे, त्याच्यावर 28% टॅक्स लागेल. और द अमाऊंट पेड इन टू टोटलायझेटर, त्यात जेवढी अमाऊंट पेड केली त्या डिव्हाइसमध्ये त्याच्यावर जी एस टी लागेल.
म्हणजे ती व्हॅल्यूमध्ये टॅक्स इन्क्लूड नाही आहे, त्याच्यावरती आणखी टॅक्स चढून लावायचा आहे. लॉटरीमध्ये कसं आहे, लॉटरीची व्हॅल्यू ही इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स आहे, तशी इथे व्हॅल्यू इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स नाही. जेवढी व्हॅल्यू कलेक्ट केली आहे कोणी, जो अरेंजमेंट करतो या बेटिंग गॅम्बलिंगचं किंवा रेस क्लबमध्ये जो रेसचं अरेंजमेंट करतो, त्याला त्यांनी व्हॅल्यू जी कलेक्ट केली आहे त्याच्यावरती टॅक्स द्यायचा आहे. रूल 32 आहे. या रूल 32 मध्ये हे जी सप्लाय आहे, purchase or sale of foreign currency including money changing, booking of ticket for air travel by an air travel agent, life insurance business, second hand goods आणि हे वाउचर, स्टॅम्प, कुपन्स, टोकन्स याच्याकरता व्हॅल्यू कशी काढायची याकरता स्पेशल व्हॅल्युएशन मेथड प्रोव्हाइड केलेले आहेत या 5 सप्लाय करता. हे जर 5 सप्लाय असतील तर 15 प्रमाणे जायचं नाही. म्हणजे 15 मध्ये काय दिलं आहे, 2 अटी शर्ती आहेत. त्या नसतील तर मग तुम्ही म्हणजे रिटर्न पार्टी आहे किंवा कन्सिडरेशन फुल नाही आहे, मग तुम्ही रूल 27-29 बघाल, तिकडे जायचं नाही, डायरेक्टली इकडे यायचं. हे 5 सप्लायचं असतील तर व्हॅल्यू कशी काढायची हे इकडे दिलेलं आहे. फॉरेन करेन्सी, डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस ऑफ परचेज और सेल ऑफ फॉरेन करेन्सी इन्क्लुडिंग काय म्हटलंय, मनी चेंजिंग. मनी चेंजिंगमध्ये काय असेल, तुम्हाला 500 रुपये सुट्टे करून पाहिजे असंच आहे ना. करन्सीच वेगळी झाली, परचेज और सेल ऑफ फॉरेन करन्सी विकायची, मग इंडियन करन्सी घ्यायची, इंडियन करन्सी द्यायची, फॉरेन करन्सी घ्यायची. हे झालं परचेज आणि सेल ऑफ फॉरेन करन्सी. मनी चेंजिंग, ट्रान्झॅक्शन वेअर वन ऑफ द करन्सीज एक्सचेंज इज इंडियन रुपीज. केस पहिली काय की ट्रान्झॅक्शन जिथे वन ऑफ द करन्सीज एक्सचेंज इज इंडियन रुपीज, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज डिफरन्स बिटवीन बाईंग रेट और सेलिंग रेट ऑफ करन्सी and RBI reference rate for that currency at the time of exchange multiplied by total unit of foreign currency. फॉरेन करन्सी बघा आता त्याच्यामध्ये इथे एक महत्त्वाचं काय आहे, RBI रेफरन्स रेट दिला, इकडे RBI रेफरन्स रेट दिलाय, बाईंग रेट आणि सेलिंग रेट ऑफ करन्सी, व्हॅल्यू ऑफ सप्लाय डिफरन्स बिटवीन काय, बाईंग रेट, बाय म्हणजे काय परचेस करणं, सेल म्हणजे विकणं, आणि RBI रेफरन्स रेट बघा. आता ज्या वेळेस RBI रेफरन्स रेट इज अवेलेबल जर उपलब्ध आहे तर 200च्या वरती कंट्री आहेत. काही कंट्रीजचा जिकडे लोक फ्रिक्वेंटली जातात त्यांचा RBI रेफरन्स रेट दिलेला असतो. RBI रेफरन्स रेटचा आहे, अवेलेबल आहे, तर डीलर्स बाईंग और सेलिंग रेट किती आहे आणि RBI रेफरन्स रेट किती आहे. तुम्हाला 2 गोष्टी पाहिजेत की RBIने बाईंग सेलिंग रेट दिला आहे का, तो किती आहे. आता जर मला सांगितलं की बघा ऑन 10th May $100 आर सोल्ड बाय मिस्टर दास, रेट किती आहे 74 रुपये, आणि जर मला सांगितलं 75 रुपये द्या तुम्हाला $1 देऊ, $1 देऊ 75, तर 75 काय RBI रेफरन्स रेट आहे, सॉरी 74 काय RBI रेफरन्स रेट आहे. आणि त्याने विकला कितीला, डीलर बाईंग सेलिंग कितीला करतोय, 75ला करतोय. मी 75 रुपये त्याला दिले तर $1 मला मिळणार आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, RBI रेफरन्स रेट 74 आहे. एवढं ते कळलं. मी परत वरचं वाक्य वाचतो, डिफरन्स बिटवीन बाईंग आणि सेलिंग रेट ऑफ करन्सी अँड RBI रेफरन्स रेट. बाईंग इथे काय करतोय मी, परचेस करतोय, RBI रेफरन्स रेट 74 आहे आणि तो मला सांगतो 75 रुपये. मी सांगितलं मला $100 पाहिजे, मल्टिप्लाइड बाय टोटल युनिट, याला मल्टिप्लाय करा, मी सांगितलं 100 पाहिजे. किती झाले, आलं लक्षात.
म्हणजे त्यांनी विकत घेतला 74ला आणि तो मला विकतो 75ला. म्हणजे तो एका डॉलर खाली मागे आपलं कमिशन किंवा त्याची ट्रान्झॅक्शन आहे ह्यात तो 1 रुपया कमवतो. म्हणजे त्यांनी 100 विकले तर 100 रुपये कमवतो. तर हे 100 रुपये जे आहे हे त्याचा व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आलं लक्षात. आता जर मी डॉलर घेतले आणि मी वापरले नाही, यूज नाही केले सगळे आणि काही परत केलं, तर मी 500 घेतले, 500तले मी 400 वापरले, 100 उरले माझ्याकडे, मी त्या कंट्रीतला परत आलो, मी परत एजंटला बघेन की अरे हे घे. म्हणजे मी इथे काय करतो आता विकतोय, तो विकत्याला मला काय सांगेल, तो विकत्याला मला काय सांगेल 73 रुपये देईन मी एकाचे. ओके 73 रुपये देईन, कारण 74 RBI रेफरन्स रेट आहे. डिफरन्स किती एक आहे ना, तिकडे दिले 100, जो डिफरन्स आहे ठीक आहे. कळलं तुम्हाला. तसं आपलं जुनी पुस्तक आपण द्यायला गेलो, तो म्हणतो जुनी पुस्तकाचे 40% किंमत देऊ, आणि जुनी पुस्तकं विकत घ्यायला गेलो ते म्हणतो 60% किमतीने पुस्तके मिळतील. मी बघितलं ना असं लोक व्यापार करतात. आपण असे मित्राला 50% देतो, पण हे जे व्यापारी आहेत त्यांचा धंदा कसा आहे की तुम्ही त्यांना विकायला जाल तर 40%, विकत घ्यायला जाल तर 60%. मग व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय झाला ह्या पद्धतीमध्ये, जो डिफरन्स अमाऊंट आहे ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे. आता जिथे RBI रेफरन्स रेट फॉर अ करन्सी इज नॉट अवेलेबल नाही आहे, RBI रेफरन्स रेट उपलब्ध नाही आहे जर, देन व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज 1% ऑफ द ग्रॉस अमाऊंट ऑफ इंडियन रुपीज प्रोव्हाइडेड किंवा रिसिव्ड बाय द पर्सन चेंजिंग द मनी. RBI रेफरन्स रेट the value of supply 1% of the lesser of the two amounts. Person changing the money would have received by converting any of the two currencies in Indian rupees. तर तसं इकडे RBI रेफरन्स रेट नॉट अवेलेबल. हे इथे RBI रेफरन्स रेट नाही आहे. किती रुपये घेतले 7400, मी 7400 देऊन ते घेतलं तर 1% 7400 वरती म्हणजे 74 रुपये हा व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल. ओके, हे खालचं वेगळं आहे, हे वेगळं आहे, खालचं हे वेगळं आहे. त्यात मी उगाच चालू इथे 75 - 74 किती आला, एक आला डिफरन्स. किती आहे डॉलर 100 आहेत, इंटू 100 केले तर किती आले 100 रुपयावरती काढायचं. पण जर का इकडे RBI रेफरन्स रेट हा जो 74 आहे हा नाही आहे आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही 7400 द्या, तुम्हाला मी काय देतो डॉलर देतो. तर इथे RBI रेफरन्स रेट नॉट अवेलेबल 1% ऑफ 7400 म्हणजे जे डील आहे त्याची व्हॅल्यू किती आहे त्याच्यावरती 1% ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे. त्याच्यावर टॅक्स द्यायचं आहे कोणाला, जो डील करतो, डॉलर देणं घेणं या डीलवर त्याला टॅक्स भरायचा. ट्रान्झॅक्शन वेअर नायदर ऑफ द करन्सी एक्सचेंज इन इंडियन रुपीज. आता पहिलं आपण काय बघितलं तिथे, ही यातली केस पहिली होती. या पहिल्या केसमध्ये काय होतं, की करन्सी एक्सचेंज इंडियन रुपीजमध्ये होते आणि त्यात 2 ऑप्शन होते, एक RBI रेफरन्स रेट असेल किंवा नसेल, पण त्यामध्ये एक करन्सी इंडियन रुपीज आहे, देणं किंवा घेणं इंडियन रुपीजमध्ये आहे, डॉलर किंवा पाऊंड काही घेऊ पण एक करन्सी इंडियन रुपीज आहे. दुसऱ्या केसमध्ये असं आहे की जिकडे करन्सी इंडियन रुपीजमध्ये नाही आहे, म्हणजे मला डॉलर दिले आणि पाऊंड द्या. हॅलो, जसं आपण बँक बघतो कुठे पण असेल, ATM कुठे असेल, एअरपोर्टला समजा अशा प्रकारचं सेंटर असेल की जिकडे कोणाला डॉलर देऊन पाऊंड घ्यायचे, पाऊंड देऊन डॉलर घ्यायचे, तर ते प्रोव्हाइड करणारे कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स भरते. एक्झाम्पल बघायचं, US डॉलर 9000 आर कन्वर्टेड इंटू UK पाऊंड 4500. त्यांनी US डॉलर 900च्या अगेन्स्ट कन्वर्ट करून दिलं. तर ह्याच्यामध्ये RBI रेफरन्स रेट असणं गरजेचं आहे. ॲट दॅट टाईम फॉर US डॉलर 74 रुपीज पर US डॉलर होतं.
आणि युके पाऊंड जो आहे त्याचं इंडियन रुपीज 98 व्हॅल्यू होती. तुम्हाला कळलं काय झालं? त्यांनी $US 9,000 कन्वर्ट केले युके पाऊंड 4,500 मध्ये. तर या दोघांची व्हॅल्यू काढा पहिले. व्हॅल्यू काढली. डॉलरची व्हॅल्यू किती आहे? 74 रुपीज. इंडियन रुपीज 74 आणि पाऊंडची व्हॅल्यू 98 रुपीज आहे. एका पाऊंडची रुपीजमध्ये व्हॅल्यू 98 रुपये आहे. या केसमध्ये नायदर ऑफ द करन्सीज एक्सचेंज इज इंडियन रुपीज आहे. बरोबर आहे? हेन्स इन द गिवन केस व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सर्व्हिस काय असेल? तुम्ही 1% पहिले काढा. 1% $US किती आहे? त्याची क्वांटिटी किती आहे? 9,000 इंटू रुपीज 74. $US कन्वर्ट इंटू इंडियन रुपीज जर केले तर व्हॅल्यू होईल 4,41,000. आणि ते जर पाऊंडमध्ये बघितलं इंडियन रुपीज किती आहे? 98 रुपीज आहे. मग 4,500 त्यांनी दिलं ना. इकडे 9,000 दिले, इकडे 4,500 दिले, म्हणून इकडे 9,000 इंटू 74 केले ते 4,41,000 आले. आणि युके पाऊंड कन्वर्ट केले इंडियन रुपीजमध्ये तेव्हा 4,500 पाऊंड दिले. त्याला तुम्ही 98नी जी व्हॅल्यू आहे रुपीजमध्ये ती करा. किती आले? 666. 6 लाख. या दोनमधली लोवेस्ट व्हॅल्यू कुठली आहे? लोवेस्ट व्हॅल्यू कुठली आहे? 1% ऑफ द लोअर ऑफ द फॉलोइंग काढायची आहे. ती आहे 4,41. त्याचा 1% ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल. काय करा? कन्वर्ट करा बोथ द करन्सीज इन इंडियन रुपीज बाय अप्लाइंग RBI रेट. आणि जी व्हॅल्यू लोअर आहे त्याच्या 1% व्हॅल्यू काढा. व्हॅल्यू ऑफ सप्लाय आला. ही एक मेथड आहे. ही मेथड 1 आहे. मेथड 1ला काय बघितलं आपण? RBI रेफरन्स रेट असेल किंवा नसेल, पण एक्सचेंज इंडियन रुपीजमध्ये आहे. आणि त्याची दुसरी केस काय बघितली की एक्सचेंज इंडियन रुपीजमध्ये नाही आहे. आता पण इथे RBI रेफरन्स रेट असायलाच पाहिजे. इथे RBI रेफरन्स रेट नसेल तर काढता येणार नाही. हे लक्षात घ्या. मेथड 2 मध्ये असं दिलं आहे की अप टू 1 लाख करन्सी एक्सचेंज केली अप टू रुपीज 1 लाख. जर 1 लाख रुपये दिले करन्सी जी पाहिजे ती अप टू 1 लाख 1% ऑफ द ग्रॉस अमाऊंट ऑफ करन्सी एक्सचेंज 1% किंवा 250 रुपये. यातलं जास्त काय? ओके. 1 लाखावरती 1% किती येईल? 1,000 येईल. 25,000वरती 1% किती येईल? 250 येईल ना. मिनिमम 250 रुपये घ्यायचेच. ही करन्सी दिली आहे. 10,000ची असो, 20,000ची असो, 25,000ची असो, 250 रुपये लागतील. 250च्या वरती गेले तर मग 300, 350 जी काय अमाऊंट आहे तेवढं लागेल. मॅक्झिमम 1 लाखापर्यंत किती आहे? 1,000. 1 लाखाच्या वरती गेले तर अप टू 1 लाख 1,000 तर आहेत ना. त्याच्या वरची जी अमाऊंट आहे ती 0.5% घ्या. कधीपर्यंत? 10 लाखापर्यंत. 10 लाखापर्यंत पहिल्या 1 लाखाला 1,000 आणि त्याच्या पुढचे जे 9 लाख आहेत त्याच्यावरती 1% नाही, 0.5%च. म्हणजे ते 5,500 होतील. 9 लाखावरती 0.5% 5,500 होतील. अप टू रुपीज 1,000 प्लस 0.50% ऑफ द ग्रॉस अमाऊंट करन्सी एक्सचेंज मायनस 1 लाख. पहिल्या 1 लाखावरती 1,000 आहे, त्याच्या पुढच्या अमाऊंटवरती 0.5%च. अशा प्रकारे 10 लाखापर्यंत किती होईल? 5,500 होईल. त्याच्या पुढे जे अमाऊंट असेल त्याच्यावर 0.1% घ्यायचे फक्त. 0.1%. अप टू 10 लाख दिले, कळत आहे? अप टू 10 लाख दिले तर पहिल्या 10 लाखापर्यंत किती आहे? 5,500. त्याच्या पुढे फक्त 0.1% ग्रॉस अमाऊंट ऑफ करन्सी एक्सचेंज. आणि मॅक्झिमम यात परत काय दिलं आहे? 10 एक्सिडिंग रुपीज 10 लाख असेल तर 60,000च्या वरती अमाऊंट घ्यायची नाही. मॅक्झिमम 60,000. किती पण करन्सी द्या, 60,000 घ्या. 10 लाखाच्या वरती दिले जातात. याला काय म्हणतात? स्लॅब. हे स्लॅब दिले. 3 स्लॅबमध्येच अमाऊंट घेतलेलं आहे. ही दुसरी मेथड आहे. X Limited, a money changer, has exchanged $10,000 to Indian rupees
ॲट ₹74 per US$. X Private Limited wants to value the supply in accordance with Rule 32(2)(b) of the CGHT rules. Determine the value of supply. आता ॲज पर रूल आपण अगोदर बघितलं 32A होता, हा B आहे. 1% ऑफ द ग्रॉस अमाऊंट ऑफ करन्सी एक्सचेंज, हे वरती वाचलं ना आपण आता 1%, 1000 आणि 0.5% अप टू 10 लाखापर्यंत, हेच आहे ना. याप्रमाणे व्हॅल्यू काढायची आहे. व्हॅल्यू ऑफ करन्सी एक्सचेंज इंडियन रुपीज किती आहे? 7,40,000. मग पहिल्या 1 लाखापर्यंत किती येईल? 1000. याच्या पुढे 6,40,000 आहे. याच्यावरती येईल अर्धा टक्क्याप्रमाणे किती अमाऊंट आहे? 6,40,000. याच्यावरती अर्धा टक्का किती येईल? 3,200. 4,200 काय येईल? व्हॅल्यू ऑफ सप्लाय. ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय. जो कोण हे डील करतो त्याला या व्हॅल्यूवरती टॅक्स भरायचा. आता तुम्ही किती पण अमाऊंट घेऊ शकाल ना. इकडे ही 10 लाख घेतले, 15 लाख घेतले, तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय ह्यातला ठरेल ना किती आहे, त्याच्यावरती टॅक्स पे करायचा. हे आपण काय काढतोय? सगळं व्हॅल्यू ऑफ सप्लाय काढतोय ना. हे जे डिफरन्स काढला 4,410, अमाऊंट खूप मोठी दिली घेतली, लक्षात घ्या, पण त्या अमाऊंटवर टॅक्स नाही भरायचा आहे. व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय? कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स? समजा टॅक्स 18%, तर 18% याच्यावर पे करायचे. ही जी अमाऊंट आहे याच्यावरती पे करायचे 18%. समजतं ना. आता जो इनवॉइस हां याच्यामध्ये रुपीज पाहिजेच ना. आता इथे रुपीज पाहिजेच ना. आणि यात पण कसं आहे, द पर्सन सप्लाईंग द सर्व्हिस मे ऑल्सो एक्झरसाइज द फॉलोइंग ऑप्शन बेस्ड ऑन द स्लॅब रेट. त्यांनी एकदा जर का ऑप्ट केलं तर त्या फिनान्शियल इयरमध्ये तो विड्रॉ करू शकत नाही. म्हणजे आपल्या सोयीप्रमाणे दोन्ही मेथड वापरू असं नाही. हे जर ऑप्ट केलं तर याप्रमाणेच करायला लागेल मेथड 2 मध्ये. आता ह्या दोन्ही तुम्ही हे म्हणता ना इकडे की वेगवेगळ्या दिलं, पण इथे तुम्ही कसं करता? इकडे इंडियन रुपीज घेतलेले आहेत. आता जर का तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्यांनी रुपीजमध्ये व्यवहारच नाही केला, व्यवहार याच प्रकारे केला, डॉलर दिले आणखीन हे घेतले, असं तुम्ही म्हणता ना. मग तसं जरी केलं तरी त्याला इथे मग ही लोअर व्हॅल्यू काढायला लागेल. असं काय तिकडे दिलेलं नाही आहे, दिलेलं नाही. तिकडे तेवढंच दिलं आहे, फक्त तिकडे तेवढंच दिलं आहे की किती रुपये घेतले. करन्सी एक्सचेंजमध्ये इथे इंडियन रुपीज आहे असा त्याचा अर्थ आहे. हेच आहे ना. $10,000 दिले टू इंडियन रुपीज ॲट ₹70 per US$. त्यांनी रुपीजमध्ये पैसे घेतले. बघ कसं होतं, तुमच्या एखाद्या कामात तुम्हाला असं काय आलं तर तुम्हाला एक बेसिक तर क्लिअर आहे की रूल कुठला बघायचा, सेक्शन केव्हा बघायचा. मग तुम्ही अधिक माहिती घ्या. मग तुम्हाला आणखीन प्रश्न येतील, तुम्हाला माहिती बघायला लागेल, ती सखोल अभ्यासून करायला लागेल. आता कसं आहे की बा माहिती पाहिजे कुठलं काय कुठे बघायचं आहे. आत्ता उल्लेख आपला एवढाच आहे. जे एअर ट्रॅव्हल एजंट आहेत, तिकीट फॉर एअर ट्रॅव्हल, डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस ऑफ बुकिंग ऑफ तिकीट फॉर एअर ट्रॅव्हल एजंट. तिकीट फॉर एअर ट्रॅव्हल कोण काढतो? तर हे जे बुकिंग केलं जातं, एक विमान चालतं देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक ट्रॅव्हल आहे, आणि दुसरं इंटरनॅशनल, वेगळ्या वेगळ्या कंट्रीत त्यांना जायचं आहे. तर जे बुकिंग होतं त्याचे जे कमिशन मिळतं, जर डोमेस्टिक ट्रॅव्हल आहे 5% ऑफ बेसिक फेअर, आणि जर इंटरनॅशनल ट्रॅव्हल आहे तर 10% ऑफ बेसिक फेअर. आता हे बेसिक फेअर शब्द जो आहे
हा बेसिक फेअर जे त्यांना तिकीट इश्यू केलं जातं, डोमेस्टिक बुकिंग आहे त्याच्यामध्ये बेसिक फेअर वेगळा लिहिलेला असतो, अदर चार्जेस वेगळे लिहिलेले असतात, टॅक्सेस वेगळे असतात, एकूण तिकीटची व्हॅल्यू वेगळी असते. म्हणजे तिकीट या प्रकारे बनतं की बेसिक फेअर किती आहे. तर बेसिक फेअर जर बुकिंग केलं एजंटनी डोमेस्टिक बुकिंग केलं तर 5% बेसिक फेअरच्या, आणि जर त्यांनी इंटरनॅशनल बुकिंग केलं तर 3,16,880 ही बेसिक फेअरची व्हॅल्यू आहे, 10%. आता इथे बेसिक फेअर इन केस ऑफ डोमेस्टिक बुकिंग किती आहे, 1,09,000. तर 5% व्हॅल्यू येईल एवढी. आणि जर बेसिक फेअर इन केस ऑफ इंटरनॅशनल बुकिंग किती व्हॅल्यू आहे, 10% याच्या काढले तर एवढा, व्हॅल्यू ऑफ सप्लाय एवढा झाला. आलं लक्षात. बुकिंग केलं एजंटनी आणि त्यांना कमिशन दिलं जाईल, त्यांना जे कमिशन मिळेल त्या कमिशनप्रमाणे त्यांचा व्हॅल्यू ऑफ सप्लाय ठरेल. 5% ऑफ जेवढी अमाऊंट मिळाले डोमेस्टिक बुकिंगची त्याच्या 5%, आणि जेवढी अमाऊंट मिळाले इंटरनॅशनल बुकिंगची त्याच्यावरती 10%. म्हणजे त्यांच्या बँकेत तेवढे पैसे गेलेत तर त्यांनी ह्या अमाऊंटवरती टॅक्स भरला आहे की नाही भरला आहे हे बघायला पाहिजे. तो भरला आहे तर बरोबर आहे, व्हॅल्यू ऑफ सप्लायप्रमाणे त्यांनी टॅक्स भरलेला आहे. म्हणजे त्यांनी ही जी अमाऊंट घेतलेली आहे त्याच्यावर त्यांना टॅक्स भरायचा. इन्शुरन्स पॉलिसी आहे, इन्शुरन्स पॉलिसी. आता जेव्हा पॉलिसी काढली जाते तेव्हा त्यामध्ये एक सेविंग पॉलिसी असते. सेविंग पॉलिसीमध्ये कसं असतं, तुम्हाला जो प्रीमियम पे केला जातो त्यामध्ये इन्शुरन्सची अमाऊंट पण असते आणि इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट पण असते. तुम्ही पॉलिसी काढली असेल तर तुम्हाला प्रीमियममध्ये इन्शुरन्सची अमाऊंट किती आहे आणि इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आहे हे क्लिअर कट सांगितलेलं असू पण शकतं नसू पण शकतं. जर इन्व्हेस्टमेंट आणि सेविंग हे इंटिमेट केलं असेल पॉलिसी होल्डरला केलं असेल तर व्हॅल्यू इक्वल टू ग्रॉस प्रीमियम मायनस इन्व्हेस्टमेंट. आलं लक्षात. समजा 1,000 रुपये आहेत, या 1,000 रुपयामध्ये सांगितलं असं की इन्व्हेस्टमेंटचे 800 रुपये आहेत आणि 200 रुपये हे इन्शुरन्सचे आहेत. तर 200 रुपये काय झालं, व्हॅल्यू ऑफ सप्लाय. व्हॅल्यू इक्वल्स टू ग्रॉस किती आहे 1,000 आणि इन्व्हेस्टमेंट किती आहे 800. म्हणजे 1000मधनं 800 वजा झाले तर 200 होतील ना. 200 काय आलं. पण इथे या प्रकारे मेन्शन केलेलं असलं पाहिजे पॉलिसीवरती की 1,000 रुपये इन्शुरन्स कंपनी घेते, त्यातले 200 रुपये कशा करतायत इन्शुरन्स करतायत आणि 800 कशा करतायत इन्व्हेस्टमेंट करतायत. पण लमसम घेतलेले 1,000 इन्व्हेस्टमेंट नॉट इंटिमेटेड टू पॉलिसी होल्डर. तर पहिल्या वर्षी व्हॅल्यू इक्वल्स टू 25% ऑफ द प्रीमियमच्या आणि सबसिक्वेंटली 12.5. 1,000 घेतले तर याच्यामध्ये 250 रुपये जी व्हॅल्यू आहे पहिल्या वर्षी ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल आणि बाकी सबसिक्वेंट इयर 125 रुपये ही इन्शुरन्सची व्हॅल्यू असेल. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल. म्हणजे जर त्यांनी 800 रुपये घेतलेले आहेत तर अशा प्रकारे 800 रुपये ते घेत जातील आणि 5 वर्षानंतर काही अमाऊंट जो पॉलिसी होल्डर आहे याला परत केली जाते, कारण त्याने ती इन्व्हेस्ट केली. तुम्ही FD काढता, FDमध्ये काय केलं जातं, ती बँक ते पैसे तुमच्याकडनं घेते आणि तुम्ही ठराविक कालावधी करता. पैसे ज्यावेळेस मॅच्युअर झाली 1 वर्ष करताय 2 वर्ष करताय तर तुम्हाला काय मिळतात, जास्त पैसे मिळतात, म्हणजे इंटरेस्ट मिळतो ना. त्याच्यावर यश आहे का, तो सप्लाय आहे का, पहिली गोष्ट सप्लाय आहे का. तुम्ही बँकेला पैसे वापरायला दिले आणि बँकेने तुम्हाला त्या पैशाचा वापर केल्याबद्दल 1,000चे 1200 दिले, बरोबर आहे. हे काय, हे एक ट्रान्झॅक्शन असेल तर हे ट्रान्झॅक्शन सप्लायमध्ये येईल का, सगळ्यात पहिली गोष्ट सप्लायमध्ये येईल का. नाही नाही कसं म्हणतात. हां, बँकेचा उद्देश काही असो ना. तुम्ही मला 1,000 रुपये वापरायला दिले आणि मी तुम्हाला त्याचा व्याज म्हणून
200 रुपये एक्स्ट्रा दिले, 1200 रुपये दिले. तर हे जसं तुम्ही एखादी सर्व्हिस दिला, मग मला पैसे वापरायला द्या, ही सर्व्हिस तुम्ही दिली ना मला. मग ही सर्व्हिस शेड्यूल 3 नाही आहे, तर मग सप्लायमध्ये तर येईल ना, ती सप्लायमध्ये येईल की नाही येईल. मी आलेलो आहे एक्झाम्शनमध्ये. बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस ह्यात बघा एंट्री नंबर 27 आहे. एंट्री नंबर 27, सर्व्हिसेस बाय वे ऑफ एक्सटेंडिंग डिपॉझिट, लोन्स और ॲडव्हान्सेस इन सो फार ॲज द कन्सिडरेशन इज रिप्रेझेंटेड बाय वे ऑफ इंटरेस्ट आणि डिस्काउंट. ही एंट्री आहे. तुम्ही ज्या बँकेमध्ये डिपॉझिट म्हणून पैसे ठेवलेले आहेत, एफ डीमध्ये डिपॉझिट केलं, एफ डीमध्ये, तर इंटरेस्ट मिळतो. आता हे कोणा करता म्हणे, सगळ्यांना करता आहे. आणि आता आपण काय बघतो, फॉरेन करन्सी, सेल ऑर परचेस ऑफ फॉरेन करन्सी अमॉंग बँक आणि ऑथोराइज डीलर यांच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावर GST लागत नाही, ते पण एक्झाम केलं आहे. अमॉंग बँक आणि डीलर, आलं लक्षात, त्याच्यावरती पण कुठल्या GSTचा चार्ज नाही. म्हणजे जर तुम्ही त्या एजंटकडनं करन्सी घेतली, कशी व्हॅल्यू काढायची दिलेली आहे त्याच्यावर GST लागेल. पण बँक जेव्हा कोणाला देईल, डिस्ट्रीब्युटर किंवा एजंट ऑथोराईज डीलरला देईल किंवा एजंटला देईल, त्यावेळेस त्याच्यावर GST लागत नाही. समोर दिसेल तुम्हाला A आणि B. आता हे जे डिपॉझिट आहे म्हणजे फिक्स डिपॉझिट आहे और सेविंग डिपॉझिट आहे, एनी अदर साइड डिपॉझिट आहे इन अ बँक और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन फॉर विच रिटर्न इज रिसिव्ड बाय वे ऑफ इंटरेस्ट. तुम्हाला ते पैसे ठेवल्याबद्दल काय मिळतं, इंटरेस्ट मिळतो ना. मग इंटरेस्ट तुमचं काय कन्सिडरेशन आहे ना, पैसे वापरायला दिल्याचं. तर हे जे ट्रान्झॅक्शन आहे अदर दॅन इंटरेस्ट इन्वॉल्ड इन क्रेडिट कार्ड, जसं मी बँकेकडनं पैसे वापरायला घेतले, मी इंटरेस्ट भरतो, याच्यावरती पण GST लागत नाही. बँकेचा व्यवसाय काय की कमी इंटरेस्टनी लोकांकडून ठेवी घ्यायच्या आणि जास्त इंटरेस्टनी लोन द्यायचा. बँकेचं कन्सिडरेशन काय, पैसे वापरायला दिलं इंटरेस्ट, आणि बँकेने पैसे ठेवून घेतले म्हणून बँक काय देते, इंटरेस्ट. हे जे इंटरेस्ट इन्कम आहे ते एक्झाम्प्ट आहे. समजतं मी ह्यावरती का आलो, हे इंटरेस्ट एक्झाम्प्ट आहे. मला मुद्दा हा क्लिअर करायचा आहे की तेच ठेवी जे ठेवून घेतला इन्शुरन्स कंपनीने, आणि इन्शुरन्स कंपनी इंटरेस्ट देणार आहे. मग जेवढी अमाऊंट इंटरेस्टची आहे जी डिक्लेअर केली आहे, तर त्या अमाऊंटवर GST यायला पाहिजे का. जी व्हॅल्यू त्यांनी ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेली आहे, 1000मधले 800 रुपये इन्व्हेस्टमेंटचे आहेत, 200 रुपये इन्शुरन्सचे आहेत. इन्शुरन्स टॅक्सेबल आहे आणि इन्व्हेस्टमेंट एक्झाम्प्ट आहे, म्हणून 800 रुपयावरती व्हॅल्यू काढताना टॅक्स लागत नाही आहे. त्यामुळे ती व्हॅल्यू विचारात घ्यायची नाही. पण पॉलिसीमध्ये प्रीमियम भरताना ती व्हॅल्यू सांगितले की नाही, पॉलिसी होल्डरला डिक्लेअर केले की नाही, इंटिमेट केली आहे की नाही हे बघितलं. इंटिमेट केली आहे तर क्लिअरच आहे. जेवढी इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे सोडून द्या, आणि जेवढी अमाऊंट इन्शुरन्सची आहे त्यावर GST भरा. आणि जर ती इंटिमेट नाही केली तर पहिल्या वर्षी 25% व्हॅल्यू ऑफ सप्लाय आणि सबसिक्वेंट इयर 12.5% व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल. झालं ना क्लिअर की नाही मॅडम, समजते ना. सिंगल प्रीमियम आहे, ॲन्युटी प्रीमियम, एकच प्रीमियम, 10% ऑफ सिंगल प्रीमियम व्हॅल्यू. व्हॅल्यू ऑफ सप्लाय किती, 10% सिंगल प्रीमियमला. आणि तिसरं आहे प्युअर लाईफ इन्शुरन्स रिस्क पॉलिसी, नो अमाऊंट फॉर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट नाहीच आहे इकडे, इन्व्हेस्टमेंट नाहीच आहे. मग इथे कसं असतं, जे एखाद्या गाडीचे ड्रायव्हर वगैरे असतात ते जे ट्रान्सपोर्ट कंपनी आहे त्यांची पॉलिसी काढते, त्याचं ॲक्सिडेंट झालं ड्रायव्हरचं तर त्याच्या फॅमिलीला इन्शुरन्समधून पैसे येतील, ते कंपनी देते की तुमचे पैसे घ्या. ते जिकडे असे खाणीत काम करतात त्यांची इन्शुरन्स त्यांचा जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तो काढतो. म्हणजे जिकडे असे रिस्क काय असू शकते तिकडच्या लोकांकरता त्यांचे मालक, एजंट
कॉन्ट्रॅक्टर हे काय करतात, त्या कामगारांची अशा प्रकारची पॉलिसी काढतात. तिथे फक्त अमाऊंट टाकायची, काय झालं नाही तर पैसे परत मिळणार नाही, पण झालं तर जबाबदारी कोणाची? त्यात तो अशा प्रकारचा इन्शुरन्स आहे की प्युअर लाईफ इन्शुरन्स आहे. इथे जर काय म्हणजे अमाऊंट छोटी असते पण फार मोठी अमाऊंट मिळते. समजा 1000 रुपये भरले वर्षाला ते 10 लाख 15 लाख 20 लाख अशी अमाऊंट मोठी मिळू शकते. तर या केसमध्ये संपूर्ण अमाऊंट इन्शुरन्सचीच आहे. मग त्या संपूर्ण अमाऊंटवरती ती इन्शुरन्स कंपनी काय करेल, त्या व्हॅल्यूवरती टॅक्स भरेल. आलं लक्षात? अशा प्रकारे व्हॅल्यू काढायची लाईफ इन्शुरन्स बिझनेसमध्ये. कुठलं? मी तुम्हाला बोललो ना मी तुम्हाला की इथे जर का त्यांनी इंटिमेशन दिलं आहे पॉलिसी होल्डरला की 800 रुपये कसले आहेत आणि 200 रुपये इन्शुरन्सचे आहेत. 1000 रुपये घेतले पण सांगितलेलं नाही आहे की 1000 रुपयामध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे, सेविंग किती आहे तुमचं आणि इन्शुरन्स हे सांगितलेलं नाही आहे. 1000 रुपये घेतले, इन्शुरन्स कंपनी काय करते, ॲग्रीमेंट करते की तुम्हाला आम्ही 5 वर्षांचे पैसे परत देऊ, पण तुमचे किती रुपये इन्व्हेस्ट केले हे तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. या केसमध्ये इन्शुरन्स कंपनीला पहिल्या वर्षी 25% व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय 25% ऑफ प्रीमियम चार्ज आणि बाकी सबसिक्वेंट इयर 12.5% ऑफ प्रीमियम चार्ज हे आहे. तीनदा बोललो मी, फक्त मी अशी खूण नाही केली एवढंच. त्यांनी सेविंग हे दोन आहेत ना, इंटिमेशन दिलेलं आहे सांगितलेलं आहे आणि दुसरा इन्व्हेस्टमेंट किती आहे हे ना इंटिमेट केलेलं नाही आहे. हे नाही इंटिमेट केलं, सांगितलेलं नाही आहे. 1000 रुपये प्रीमियममध्ये तुम्ही मान्य केलं, तुम्ही डॉक्युमेंट साईन केले, माझा इन्शुरन्स काढा, एजंट आला, इन्शुरन्स तुम्ही काढला, तुम्ही वाचली पॉलिसी, 1000 रुपये मला भरायचे आणि तुम्हाला हे कळतं आहे तुम्हाला 5 वर्षांचे ठराविक अमाऊंट परत मिळणार आहे. पण 1000 तुम्ही भरताय, तुम्हाला किती वेळा भरायचे आहेत, काय भरायचे सगळं तुम्ही मान्य केलं आहे आणि तुम्ही ते पैसे भरताय तर तुम्हाला काय अमाऊंट परत मिळेल. पण 1000 रुपयामध्ये तुमचे इंटिमेशन दिलेलं नाही आहे त्यांनी, तर मग हे बघायला पाहिजे. पहिल्या वर्षी 25% व्हॅल्यू ऑफ सप्लाय आणि पुढच्या वर्षी म्हणजे 5 वर्ष तुम्ही भरणार आहात तर पुढचे 12.5% व्हॅल्यू राहील. हे 25 वर्ष आहे, 12.5% राहील. मनी बॅक पॉलिसी वगैरे असतात त्यामध्ये अशा प्रकारची व्हॅल्यू जाते की तुम्ही अमाऊंट जी भरताय त्यातले काय अमाऊंट त्यांनी काय केले, इन्व्हेस्ट केले, काही अमाऊंटचा इन्शुरन्स काढला आणि तुम्ही जी इन्व्हेस्ट केलेली व्हॅल्यू आहे त्यावर जे त्यांना रिटर्न मिळतात त्यातून ते तुम्हाला देतात ती व्हॅल्यू. इन्शुरन्स कंपनीला जे पैसे मिळतील तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधनं त्यातूनच ते जो पॉलिसी होल्डर आहे त्याला अमाऊंट देत असतात. कसं होतं बघा, आता काही कंपन्यांची पॉलिसी असते तुम्ही 1000 रुपये देताय तर तुम्हाला मी एवढे परत करू. आता त्यांना किती परत मिळतात ह्यात इंटरेस्ट असतो. किती रुपयाचा इन्शुरन्स आहे आणि किती रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आहे त्यांना इंटरेस्ट नसतो. पण काही कंपन्यांची अशी पॉलिसी आहे की आपण ते क्लिअरली सांगू, बघा तुमची एवढी अमाऊंट आम्ही इन्शुरन्स काढतोय, एवढी अमाऊंट तुम्हाला आम्ही इन्व्हेस्ट करतोय, तुम्हाला जास्त इन्शुरन्स पाहिजे तर जास्त अमाऊंट तुम्ही इन्शुरन्सची काढा, तुम्हाला कमी रिटर्न मिळतील. एखाद्या माणूस काय म्हणतो एवढेच पैसे परत मिळणार, एखादा माणूस म्हणतो एवढाच इन्शुरन्स मिळणार, इन्शुरन्स जास्त पाहिजे मी इन्व्हेस्टमेंट तुमची कमी करतो. हे एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही जास्त अमाऊंटचा इन्शुरन्स काढा, तुम्हाला कमी अमाऊंट इन्व्हेस्ट केल्यामुळे कमी अमाऊंट परत मिळेल. आणि ज्याला हे कळतं इन्व्हेस्टमेंट मी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये करू, मला इथे इन्शुरन्स काढायचा आहे तर तो ह्या स्कीममध्ये जाईल की मला फक्त तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढून द्या, मला काही परत नको. इन्शुरन्स कंपनीचा धंदा काय मेन, पण लोकांची वृत्ती काय, आम्हाला काय परत मिळणार आहे का, अरे परत मिळणार तुम्ही वेगळ्या स्कीममध्ये जा ना. आणि इथे काय प्रॉब्लेम होतो की जर का मी समजा 7-8 हप्ते भरले, 9वा हप्ता भरला नाही तर मला काहीच परत मिळत नाही, मला काहीच परत मिळत नाही. आणि इन्शुरन्स एजंट जे असतात त्यांना अशा पॉलिसीमध्ये कमी कमिशन दिलं जातं इन्शुरन्स कंपनीकडनं, त्यामुळे ते अशा पॉलिसी विकत नाही. त्यांना असं पाहिजे की तुम्ही सेविंग पॉलिसी घ्या, तुम्ही एवढे पैसे परत मिळतील, एवढे पैसे परत मिळतील.
जर जशा इन्शुरन्स कंपन्या वाढत गेल्या ना, त्यानुसार काही इन्शुरन्स कंपन्या किती इन्व्हेस्टमेंट आहे, किती इन्शुरन्स कव्हरेज आहे हे सांगतात. त्या इन्शुरन्स कंपन्या सांगत नाही. पण लॉ मेकरना सगळं बघायला लागतं. आणि असं काय बनतं नाही सरकारकडनं की तुम्ही सांगितलंच पाहिजे. जर त्यांना फ्रीडम द्यायचं सरकारला की तुम्ही अमाऊंट सांगा का नका सांगू, असं आहे ना ते. कायदा गुंतागुंतीचं काय होतो, तिकडे काम कसं चालतं आणि ते काम कसं करावं हे त्यांना फ्रीडम दिलेलं आहे वेगळ्या कायद्यामध्ये सरकारने. तर ते आपण धंदा करतायत. आता GST कायदा बनवलाही बघायला लागतं किंवा कशा प्रकारे पॉलिसी विकल्या जातात. मग ज्या प्रकारे पॉलिसी विकल्या जातात तर आपल्याला कुठल्या व्हॅल्यूवरती टॅक्स घ्यायचा आहे. म्हणून मग ते 3 गट पडले ना. आता तुम्ही बघताय मुख्यत्वे पहिले 3 कॅटेगरीज आल्या. एक काय आलं सेविंग पॉलिसी, दुसरं आलं सिंगल प्रीमियम, तिसरं आलं रिस्क म्हटलं का याच्यामध्ये अमाऊंट काय परत मिळतच नाही, पण इन्शुरन्स मोठ्या अमाऊंटचा मिळतो. नॉर्मली इथे ज्या कंपनीचे कामगार आहेत त्यांना काय धोका होऊ शकतो त्या कंपन्या अशा प्रकारच्या पॉलिसी काढतात. आणि ज्यांना धोका होण्याची शक्यता कमी आहे त्यांना आम्हाला परत काय मिळतं हे पाहिजे. परत काहीच मिळणार नाही, पैसे गेले फुकट गेले. उद्देश वेगळा आहे ना याचा. पण लोकांची मानसिकता वेगळी आहे की आम्ही पैसे दिल्यानंतर आमचा इन्शुरन्सही होतो आणि आम्हाला पैसे परत मिळतात, दोन्ही मिळतं. तर लोक ती पॉलिसी काढतात आणि अशा पॉलिसी काढण्यामध्ये इन्शुरन्स एजंटना जास्त कमिशन मिळतं. त्यामुळे ह्या पॉलिसी ते सजेस्ट करत नाही. मग ह्यात परत 2 कॅटेगरी पडल्या, म्हणजे एकंदरीत कॅटेगरी परत 4 झाल्या. ही एक कॅटेगरी, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी, असं झालं ना ते. मग त्याप्रमाणे किती व्हॅल्यूवरती टॅक्स द्यायचा आहे हे ठरतं. आता एक लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे, त्यांनी 180 लाखाचा बिझनेस केला फ्रॉम पॉलिसी होल्डर. प्रीमियम ग्रॉस प्रीमियम 180 लाख विथ रिस्पेक्ट टू लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, आउट ऑफ विच 100 लाख हॅव बीन अलोकेटेड फॉर इन्व्हेस्टमेंट ऑन बिहाफ ऑफ द पॉलिसी होल्डर. कम्प्यूट करा व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल त्या लाईफ इन्शुरन्स कंपनीचं. जर तुम्हाला ऑर्डर आलं लाईफ इन्शुरन्स कंपनीचं तर तुम्हाला हा रूल माहिती पाहिजे, हे लक्षात घ्या. संबंध कुठे यायचा लाईफ इन्शुरन्स बिझनेसच्या कंपनीशी आहे. इफ द व्हॅल्यू काय म्हटलं इकडे, कम्प्यूट करा. इफ द व्हॅल्यू अलोकेटेड फॉर द इन्व्हेस्टमेंट हॅज बीन इंटिमेट केलं आहे पॉलिसी होल्डरला, तर मग किती व्हॅल्यूवर टॅक्स लागेल. जर इफ द अमाऊंट अलोकेटेड फॉर इन्व्हेस्टमेंट नॉट इंटिमेटेड तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल. आणि इफ द ग्रॉस प्रीमियम चार्ज पॉलिसी होल्डर इज फक्त रिस्क कव्हरेज आहे. ह्या 3 वेगवेगळ्या केस दिल्या आहेत. आता ही जी कंपनी आहे यांनी आपला बिझनेस सुरू केला 22-23 मध्ये, बरोबर आहे. हे तर पहिलंच वर्ष आहे, म्हणजे पहिलाच हप्ता आहे पॉलिसी होल्डरचा. आता ॲज पर रूल 32(4) the CGST rules the value of supply of service in relation to life insurance service is the gross premium reduce करा amount allocated for investment on behalf of the policy holder if such amount is intimate. ते इंटिमेट केले तर तेवढी अमाऊंट वजा करा. जी अमाऊंट येईल ती काय येईल व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आणि अदर केसेस 25% ऑफ द प्रीमियम इन फर्स्ट इयर आणि 12.5% प्रीमियम सबसिक्वेंट इयर. हा रूल सांगतो की नाही. हावेवर वेअर द एंटायर प्रीमियम पेड बाय द पॉलिसी होल्डर इज ओनली फॉर रिस्क कव्हरेज. संपूर्ण अमाऊंट जेवढी आहे ती काय व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ इन्शुरन्स हे आता वाचलं आपण. त्याप्रमाणे इन द लाईट ऑफ द अफोरसेड प्रोव्हिजन व्हॅल्यू ऑफ सप्लाय लाईफ इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय ही कंपनीचं नाव आहे ते 22-23 मध्ये कशा प्रकारे येईल. अमाऊंट किती 180 आहे. ओके. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू ऑफ सप्लाय किती 180. त्यातले 100 लाख कशा करतायत इन्व्हेस्टमेंट. मग उरलेली व्हॅल्यू काय आली व्हॅल्यू ऑफ सप्लाय. जर हे इंटिमेट केलंच नाही पॉलिसी होल्डरला तर 25% 180 लाखाच्या म्हणजे 45 लाख काय येईल पहिल्या वर्षी व्हॅल्यू ऑफ सप्लाय येईल. आणि नेक्स्ट इयरला त्या अमाऊंटच्या 12.5% व्हॅल्यू आहे तेवढी येईल. आणि तिसरं ग्रॉस प्रीमियम रिसिव्ड सगळा जो काय रिस्क कव्हरेजचा आहे 1,80,00,000 जे काय अमाऊंट आहे ती सगळ्यावरती काय येईल व्हॅल्यू ऑफ सप्लाय येईल.
सेकंड हँड गुड्स. आता काय लोकांचा हा बिझनेस आहे. 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, जुन्या वस्तू घ्यायच्या, थोडी डागडुजी करायची, थोडी कंडिशन आणायची ती गाडी आणि विकायची. असे बिझनेस काय लोक करतात. वेअर अ टॅक्सेबल सप्लाय इज प्रोव्हाइडेड बाय अ पर्सन डीलिंग इन बाईंग अँड सेलिंग ऑफ सेकंड हँड गुड्स. हा खूप मोठा बिझनेस आहे. जुने मोबाईल घेऊन विकणं, जुना मोबाईल घ्यायचा, तो विकायचा. हा दुकानं अशी आहे की जिकडे जुने मोबाईलच मिळतात. यूज गुड्स ॲज सच, जुने कम्प्युटर, लॅपटॉप ही विकणारी काही दुकानं आहेत. इवन तुम्हाला सांगतो, ॲमेझॉनला पण तुम्हाला अशा प्रकारचे यूज कम्प्युटर मिळतात. त्याची किंमत मार्केटला समजा 4-5 वर्षापर्यंत कम्प्युटर आहे. हा मी घेतला आहे, त्याची किंमत 40,000 आहे. हा मी 10,000 घेतला. यूज आहे. याला म्हणतात रिफर्बिशिंग कम्प्युटर. रिफर्बिश म्हणजे जर तो असा आतमधून खोलून बघितला तर आत तुम्हाला कुठे धूळ कचरा काही दिसणार नाही. सगळं केमिकलने वगैरे सगळं साफ करतात, एकदम त्याला क्लीन करतात आणि तुम्ही वापरा, टेस्ट करा आणि 15 दिवसामध्ये काही बिघडला तर बदलून मिळतो. रिप्लेसमेंट आहे. 15 दिवस चालला का मग चाललाच. तर मी याला घेऊन 3 वर्ष झाली, व्यवस्थित चालतं आहे. ब्रँडेड कम्प्युटर आहे, ब्रँडेड आहे. आलं लक्षात. तर हा बिझनेस आहे, हा फार मोठ्या प्रमाणात चालतो. तुम्ही अमेझॉनला पण हे कराल की यूज कम्प्युटर, मला लिस्टिंग येईल 8,000, 10,000. जो 35,000ला कम्प्युटर येतो त्याच प्रकारे तुम्हाला ते कन्फिगरेशन जुन्या कम्प्युटरचं, यूज कम्प्युटरचं, रिफर्बिश कम्प्युटरचं 10,000 येईल. मोबाईल ते पण सेम आहे. जो मोबाईल 30-25,000ला, 20-30,000ला कोणी विकत घेतला असेल, तो काही वापरला आहे. ते काय लोकांना कसं आहे, सवय नवीन मोबाईल आला जुना विकायचा. मग तसे मार्केटला विकत मिळतात. त्याची कॉस्ट तुलनेने फार कमी असते आणि ज्यांचं जेवढं बजेट आहे त्यांना तो पर्याय मिळतो. तेव्हा हा माझ्याकडे मोबाईल आहे. तर त्यांनी काय केलं, वेअर अ टॅक्सेबल सप्लाय म्हणजे तो जो दुकानदार आहे तो नवीन गाड्या पण विकतो, जुन्या गाड्या पण विकतो. एक्सचेंज असतं ना, जुन्या गाड्या घ्यायच्या आणि नवीन. जुन्या गाड्या तर करणार काय, जुनी गाडी व्यवस्थित करायची आणि तीही विकायची. नवीन गाड्या पण विकायच्या, जुन्या गाड्या पण विकायच्या. टॅक्सेबल सप्लाय इज प्रोव्हाइडेड बाय अ पर्सन डीलिंग इन बाईंग अँड सेलिंग ऑफ सेकंड हँड गुड्स, दॅट इज यूज गुड्स ॲज सच ऑर आफ्टर सच मायनर ॲज सच, जसे आहेत तसे विकतात किंवा सच मायनर प्रोसेसिंग विच डज नॉट चेंज द नेचर ऑफ गुड्स. म्हणजे कार कारच राहील, कारचं हेलिकॉप्टर होणार नाही, कार म्हणून विकली जाईल, याची जण कोड तोच राहील. अँड वेअर नो इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन अवेल्ड. आता तुम्ही जुनी गाडी दिली, नवीन गाडी घेतली, बरोबर आहे ना. यात तुम्ही काय विकली नाही ना ती, आणि तुमच्याकडे GST नंबर नव्हता. त्यामुळे त्यांनी जेव्हा गाडी परचेस केली त्यावेळेस नो इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन अवेल्ड, त्यांनी ITC अवेल केलेलं नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळा हे अनरजिस्टर्ड पर्सनकडनंच विकत घेतात. त्यामुळे ITC अवेल करण्याचा प्रश्न येत नाही. ITC अवेल नाही केलेला. सेकंड हँड किंवा यूज गुड्स विकतात कशा प्रकारे, ॲज सच बेसिस किंवा आफ्टर सच मायनर प्रोसेसिंग ती विकली जाते. नो ITC हॅज बीन अवेल्ड ऑन द परचेस ऑफ सच गुड्स, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल बी द डिफरन्स बिटवीन द सेलिंग प्राईस आणि परचेस प्राईस. वेअर द व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय इज निगेटिव्ह इट शॅल बी इग्नोर्ड. समजतं मी काय म्हणतो. मी एक 5 लाखाची कार घेतली, ओके, ही जुनी झाली, बोलो ही विकूया. मी तेव्हा विकायला गेलो, त्यांना विचारला केवढा नाही कार घ्याल. हे म्हणाले 1 लाख रुपये देऊ. ओके, मी घेतलं 1 लाख. त्यानंतर तुम्ही गेलात, जुनी गाडी आहे का, ते बोलले आहे बघा, 1,50,000 किंमत आहे या गाडीची. ओके, 5 लाख त्याची ॲक्च्युली व्हॅल्यू होती जेव्हा मी परचेस केली तेव्हा. पण आता मार्केट व्हॅल्यू आहे समजा मे बी 3 वर्षांनी 4 वर्षांनी 1 लाख त्यांनी मला म्हटलं. तुम्ही विकत गेला तुम्हाला एक, तर डिफरन्स बिटवीन हे दोन व्हॅल्यू किती आहे, 50,000. तर हा 50,000 काय झाला, व्हॅल्यू ऑफ सप्लाय. 1.5 लाखावर GST त्यांना भरायचा नाही आहे.
त्यांना GST भरायचा आहे, फक्त परचेस केलं आणि सेल केलं याचा डिफरन्स किती आहे? 50,000. ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे. एरवी आपला कसं असतं, 1,50,000 त्यांनी जर घेतलेत तर इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स 1,50,000 आहे. तसं इथे नाही आहे. व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय दिलं आहे? यूज गुड्स आहेत, सेकंड हँड गुड्स आहेत, त्याच्यावर त्यांनी ITC अवेल केलेलं नाही आहे. तो सेल करतोय त्यावेळेस, परचेस केलं तेव्हा ITC अवेल नाही केला आणि सेल करतोय त्यावेळेस त्याला काय स्कीम दिले? ही विशेष तरतूद काय आता सांगते की डिफरन्स बिटवीन व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल? शॅल बी द डिफरन्स बिटवीन सेलिंग प्राईस अँड परचेस प्राईस आणि वेअर द व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय इज निगेटिव्ह. म्हणजे केव्हा केव्हा असं पण होतं की ही वस्तू त्यांनी घेतली 1,00,000ला आणि विकली 90,000ला, असे येऊ शकतं. एखाद्या वस्तूला मागणीच नाही आणि कोणतरी आला सांगितलं 1,50,000 विकली जात नाही, मग त्यांनी केलं 1,20,000, तरी कोण घेत नाही, 1,00,000 पण घेत नाही. आता आणखीन वेळ गेला तर नवीन मॉडेल येत असतात, जुनं मॉडेल कोण घेत नाही. जर तो लॉसला गेला, जरी त्यांनी 90,000ला ती वस्तू विकली, 1,00,000ला घेतली होती, इथे व्हॅल्यू ऑफ सप्लाय 10,000 मायनस आहे, इथे काय टॅक्सला भरायचाच नाही. बोला आता काय म्हणता? नाही येत ना, नाही येत, दिलं ना तिकडे निगेटिव्ह आहे, इट शॅल बी इग्नोर करा, जेव्हा टॅक्स द्यायचा नाही आहे. सगळ्यांना जगवायचे आहे, सगळ्यांना पुढे जायचं आहे ना. प्रत्येक वेळेस टॅक्स मिळायलाच पाहिजे असं आठतास का? हे लक्षात घ्या ना तुम्ही. होऊ शकते, हे होऊ शकते, हे पण होणार आहे, हे होणार आहे. हां होणार. आता बघा एखाद्याला आहे ना, तुम्हाला सांगतो कसं असतं, एका माणसाने असाच तो करायचा आणि नंतर आहे ना त्याला घर घ्यायचं होतं, त्याचं इन्कम दिसत नव्हतं. तर महिनी काय केलं, 2 वर्ष आहे ना तो विकायचा 150, दाखवायचा 160, दाखवायचा 170, दाखवायचा 180, असं करून त्याने 2 वर्ष बिलिंग जास्त केलं, टॅक्सही भरला, इन्कम टॅक्सही भरला आणि मग बँकेने त्याला लोन दिलं. असंही लोकांना करायला लागतं. बरेच लोक करतात, त्यांना हाऊसिंग लोन पाहिजे, बँक बोलते तुमचं इन्कमच नाही एवढं, मग काय करायचं? बँक बोलते की 2 वर्ष आहे ना जास्त बिझनेस दाखवा आणि मग या आमच्याकडे, म्हणजे मिळेल तुम्हाला लोन. दाखवायला लागतं. मग तेव्हा जास्त मोठी इन्कम टॅक्सही भरतात, GSTही भरतात. म्हणजे कुठे कुठे गव्हर्नमेंटला जो लॉस होतो ते कुठे कुठे प्रॉफिट पण होतं, कारण इकॉनॉमीच तशी आहे, त्याला इलाज नाही काय. आता मी एवढे कष्ट करून जुन्या गाड्या घ्या, रिपेअर करा आणि विकायला मला पैसे मिळत नाही, ते मिळाले 1,50,000, तर मी दाखवीन 1,20,000, हे होणारच आहे ना. जो काय टॅक्स वाचतोय तीच माझी कमाई आहे असं मी म्हणतो. किंवा मला गाडी, माझ्या दुकानाचं भाडं तर निघेल, एक नोकराचा पगार तर निघेल, असं. टाटांसारखा एखादा व्यक्ती असतो की जो टॅक्स भरण्याकरता, दान देण्याकरता धंदा करत असतो. असे व्यक्ती लाखामध्ये, करोडमध्ये एखादा, म्हणून त्याचं नाव आहे ना टाटांचं. एवढं टाटांपेक्षा पण जास्त कमाई करणारे लोक काही कमी आहेत, पण ते नाही भरत टॅक्स, माहिती आहे ना आपल्याला, ती मानवी वृत्ती आहे. पण प्रोव्हिजन करताना लॉ मेकरना सगळ्यांना बघायला लागते, बाबा कुठला वर्ग आहे. असे जे लोक आहेत सेकंड हँड बिझनेस करणारे, त्यांना सूट दिले की डिफरन्स अमाऊंट पे करा. आता जो इमानदार असेल तो इमानदार अमाऊंट दाखवेल, नाही दाखवत तर नाही दाखवत, असं आहे ना. बघा गव्हर्नमेंट कुठल्याही व्यापाराला, कुठल्याही वर्गाला काय मदत देत नाही, तर त्यांनी आपल्या हिमतीवर टॅक्स चोरी केली हीच मदत आहे इनडायरेक्टली. असं की गव्हर्नमेंटला कळत नाही, ह्या गोष्टी कळतात पण इग्नोर करा, सोडून द्या. Provided that the purchase value of goods repossessed from a defaulting borrower. आता ही कोणा करताय बघा, हे कोणा करताय? एखाद्याने लोनवरती गाडी घेतली आणि त्यांनी लोनचे हप्ते नाही भरले, डिफॉल्टिंग बॉरोवर, थकीत कर्जदार जो आहे, ज्यांनी कर्ज घेतलं आणि थकवलं कर्ज. Provided that the purchase value of goods repossessed from a defaulting borrower
who is not registered for the purpose of recovery of a loan or debt shall be deemed to be the purchase price of such goods by defaulting borrower reduced by 5% points for every quarter or part thereof. म्हणजे बँकेने काय ते विकत नाही घेतली ना गाडी, जप्त केली. किती वर्ष वापरली गाडी? 2 वर्ष वापरली. तर इथे काय म्हटलं 5% पॉईंट एव्हरी क्वार्टर. म्हणजे त्या गाडीचं लाईफ आहे ना 5 वर्ष आहे. 2 वर्ष वापरली तर 5% पर क्वार्टर, म्हणजे त्याची 40% व्हॅल्यू 2 वर्षामध्ये कमी होईल. समजलं ना? तर 5 वर्ष वापरली गाडी उचलली त्यांनी, ते 5% पर क्वार्टर. किती क्वार्टर झाले? 20 क्वार्टर. गाडीची व्हॅल्यू 0. 5% पर क्वार्टर आहे. बघा परत वाचतो मी. प्रोव्हाइडेड दॅट द परचेस व्हॅल्यू ऑफ गुड्सची परचेस व्हॅल्यू काढणार कशी काय? कोणाकडनं? डिफॉल्टर व्हॅल्यू हु इज नॉट रजिस्टर फॉर द पर्पज ऑफ रिकव्हरी ऑफ अ लोन ऑर डेट शॅल बी डीम टू बी द परचेस प्राइस ऑफ सच गुड्स बाय डिफॉल्टिंग बरोबर रिड्यूस बाय 5% पॉईंट फॉर एव्हरी क्वार्टर और पार्ट देअर ऑफ. म्हणजे 5 क्वार्टर पूर्ण आहेत आणि 6व्या क्वार्टरचे 8 दिवस झाले तर तो 1 क्वार्टर झाला जाईल, म्हणजे 6 क्वार्टर झाले. मग 6 क्वार्टरप्रमाणे 5% पर क्वार्टर व्हॅल्यू लेस करा. बिटवीन द डेट ऑफ परचेस आणि द डेट ऑफ डिस्पोजल बाय द पर्सन मेकिंग सच रिपोजेशन. आलं लक्षात? वेन ITC नॉट अवेल. इथे ITC अवेल नाही केला, लक्षात घ्या. इथे ITC अवेल नाही केला. व्हॅल्यू इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस परचेस प्राईस. आणि सेलिंग प्राईस लेस दॅन परचेस प्राईस जर असेल तर काय येईल? इग्नोर कर. नॉर्मल व्हॅल्युएशन जर का ITC अवेल केला तर ही स्कीम लागू होणार नाही. ITC अवेल केला तर ही स्कीम लागू होणार नाही. मग ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ॲज पर 15(1) प्रमाणे जाईल. A company X Limited which deals in buying and selling of second-hand cars purchase a second-hand Maruti Alto car मार्च 2015 मध्ये. ओरिजिनल प्राईस 5 लाख होती, त्यांनी 3 लाखाला परचेस केली कोणाकडनं? अनरजिस्टर्ड पर्सनला. आणि त्यांनी 30,000 त्यावरती खर्च केला. मायनर फर्बिशिंग अँड सेल द कार 3,50,000. 3 लाखाला घेतली, 3,50,000 खर्च केला. 30,000 खर्च केला, 3,50,000ला विकली. द कंपनी डज नॉट अवेल एनी ITC. द व्हॅल्यू ऑफ पर्पज, जेची पर्पज काय असेल? 50,000. डिफरन्स किती? खर्च किती केला हा विचार केला जाणार नाही. 3 लाखाला परचेस केली, 3.5 लाखाला विकली. जो खर्च केला आहे तो ठेव बाजूला. 350 मायनस 3 किती आले? 50,000. द डिफरन्स बिटवीन सेलिंग आणि परचेस प्राईस हे काय आलं? व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आणि एक हे नोटिफिकेशन आहे, याच्यामध्ये हे दिलं आहे की ओल्ड किंवा यूज व्हेकल आहे, जर त्याने ते काही काळ ठेवली त्याच्याकडे आणि त्यावर डिप्रेशन कॅल्क्युलेट केलं तर डिप्रेशनची व्हॅल्यू जी आहे ही लेस केली जाऊ शकते. मग डिप्रेशन लेस करून जी व्हॅल्यू येईल त्याच्या परचेस प्राईस ती असेल. इन केस ऑफ रजिस्टर्ड पर्सन हू हॅज क्लेम डिप्रिसिएशन इन्कम टॅक्सच्या ॲक्टप्रमाणे व्हॅल्यू इक्वल टू कन्सिडरेशन रिसिव्ड मायनर डिप्रिसिएशन. ओके. त्यांनी जी कार एवढा समजा 3 लाखाला त्यांनी विकली असेल, परचेस केवढ्याला केली आणि डिप्रिसिएशनची व्हॅल्यू आहे ती पण त्यातनं वजा होईल. व्हॅल्यू इक्वल टू कन्सिडरेशन रिसिव्ड मायनर डिप्रिसिएशन. ओके. ती व्हॅल्यू वजा करून जर कन्सिडरेशन लेस डिप्रिसिएशन व्हॅल्यू इग्नोर निगेटिव्ह व्हॅल्यू. इन एनी अदर केस सेलिंग प्राइस मायनस परचेस प्राइस. सेलिंग प्राइस ही परचेसपेक्षा कमी आहे तर इग्नोर निगेटिव्ह व्हॅल्यू. डिप्रिसिएशन विचारात घ्यायचं की नाही, तर डिप्रिसिएशन त्यांनी दाखवलं असेल इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे तर डिप्रिसिएशन ते वजा करून घ्यायचं आणि जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आणि डिप्रिसिएशन काढल्यानंतर जेवढा परचेस केली होती त्यापेक्षा मग कमी अमाऊंट झाली तर मग तो कुठलाही टॅक्स देणं लागत नाही, मग ते एक्झाम झालं. हे वाउचर, स्टॅम्प, कुपन, टोकन असतात.
व्हाउचर स्टॅम्प कुपन असतात. थांबू इथे, ब्रेक घेऊ, जास्त वेळ झाला ना जरा. The value of token, vouchers, coupon or stamp which is redeemable against the supply of goods and services is equal to the money value of goods. काय म्हटलंय? जे वाउचर किंवा कुपन दिलं तर किती रुपयाचा सप्लाय मिळतो. आता बघा एक्झाम्पल, इफ 1500 रुपयाचं मला कुपन मिळालं, सप्लायड बाय टॅक्सेबल पर्सन, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सच कुपन हे किती होईल? 1500 होईल. म्हणजे 1500 रुपयाचं कुपन आहे, तुम्हाला ह्या कुपनवरती 1500 रुपयाची व्हॅल्यू मिळेल. ते व्हॅल्यू ऑफ सप्लाय 1500. दुसरं एक्झाम्पल बघा, मी 900 रुपये देऊन कुपन घेतलं, 900 रुपये देऊन कुपन घेतलं, याच्यावरती मला 1000 रुपयाचे गुड्स मिळणार आहेत. ते व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल? व्हॅल्यू ऑफ अ कुपन इज मनी व्हॅल्यू ऑफ गुड्स रिडीमेबल अगेन्स्ट इट. गुड्स मला मिळणार आहेत 1000चे, जो द कुपन इज सोल्ड 900 रुपयाला, व्हॅल्यू किती? 1000. तर 1000 रुपये व्हॅल्यू ऑफ सप्लाय. ओके, आणि इथे हा एक रूल आहे 32(7), डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय नोटिफाईड सर्व्हिस प्रोव्हायडर बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन. बिटवीन डिस्टिंक्ट पर्सनसाठी आहे, पण हे काय नोटिफाईड झालं नाही, त्यामुळे ह्याचा काही इफेक्ट नाही आहे. व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय नोटिफाईड क्लास ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर विदाउट कन्सिडरेशन बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन. व्हॅल्यू किती असेल? इज डीम टू बी नील इफ ITC इज अवेलेबल, नो सच सर्व्हिस हॅव बीन नोटिफाईड. आता आपण बघितलं 32(2) करन्सीचं, 32(3) ट्रॅव्हल एजंट, 32(4) इन्शुरन्स, 5 सेकंड हँड गुड्स, 6 स्टॅम्प कुपन आणि 7 हे डिस्टिंक्ट पर्सनला सर्व्हिसेस. हे एवढे यामध्ये म्हणजे 5च आपण जे बघितले वरती 5, म्हणजे आपण पहिले सांगितलं की 5 कुठले बघायचे. हे 5 जर असतील तर व्हॅल्यू कशी काढायची हे या रूलमध्ये येतं.